मित्रांनो, इंद्राचा सुटला स्वतःवरचा ताबा. आज मात्र इंद्राने केलं भलतंच. पाहायला मिळते तणेशावरती त्याला फार राग आला आहे मित्रांनो, आणि रागाच्या भरात तो नको ते करून बसलेला आहे. मित्रांनो, आजचा जो भाग आहे तो फार जबरदस्त आणि युनिक आहे. त्यामध्ये आपल्याला इंद्रा आणि आता तनिषाचा फार मोठा वाद पाहायला मिळतोय. खरं तर मित्रांनो, इंद्रा आता छान रात्र राणीसोबत घालवण्याचा विचार करत असतो. त्याच रात्री मात्र आता राणीचा ड्रेस घालून पुन्हा एकदा पाहायला मिळते की तनिषा त्याच्या समोर येत असते. राणीसारखा सेम ड्रेस तिने घातलेला असतो आणि वारंवार तो ड्रेस घालून त्याच्या समोर येऊन ती त्याला छळत असते. मित्रांनो, आजचा भाग अतिशय जबरदस्त आहे. त्यामध्ये मात्र आता तनिषाचा कायमचा सोक्ष मोक्ष मात्र इंद्राने लावलेला आहे. तर मित्रांनो, काय झाले संपूर्ण भागामध्ये चला पाहूयात. सुरुवातीला आता मात्र छान सगळे खाली बसलेले असतात. त्यावेळेस मात्र तनिषा जी आहे राणीच्या हाताला छान नेलपेंट लावून देत असते. असं बोलत असते, थांब मी नेलपेंट तुला लावून देते. आणि ती नेलपेंट लावत असताना मित्रांनो राणीला खूप आनंद होत असतो. राणीला असं वाटत असतं की किती छान आहेत ना तनिषा मॅडम, माझं किती करतात सर्व काही. असं बोलत असताना तनिषाच्या मनामध्ये मात्र भलतेच वेगळेच विचार सुरू असतात. तर मित्रांनो, पाहायला मिळतंय की अचानकपणे उर्मिला आवाज देते. उर्मिला ओरडते. मित्रांनो, उर्मिलाचं डोकं आता ठणकायला लागतं. नेहमीप्रमाणे नाटक सुरू होतं आणि उर्मिला बोलते की मला बाम हवा आहे. तर आता लगेच मालती बोलते की मी तुला बाम देते, तू टेन्शन घेऊ नकोस, कारण प्रेग्नन्सीमध्ये तुझी काळजी घेणे माझं कर्तव्यच आहे. मित्रांनो, आता राणीचे हात नेलपेंटमध्ये व्यस्त असल्यामुळे चक्क मालती स्वतःच्या हाताने नेलपेंट आणण्यासाठी वरती गेलेली असते. तर वरती मात्र इंद्रा आता तो ड्रेस लपवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला तो ड्रेस जाळून टाकायचा असतो, परंतु तेवढ्यात वरती मात्र आता चक्क मालती येत असते. मित्रांनो, मालती आता हळूहळू वरती चाललेली असते. तर उर्मिला हसत असते. उर्मिलाला मजा येणार असते. उर्मिलाला असं वाटत असतं की आता मात्र सगळं काही सोंग उघड होणार आहे इंद्रा भाऊजींचं आणि खूप मजा येणार आहे, असं मित्रांनो ती बोलत असते. तर तेवढ्यात पाहायला मिळतं की इंद्राची पॅकिंग सुरू असते. इंद्रा आता विचार करत असतो की काय करावं आता या ड्रेसचं, कसं हळूच घेऊन जावं. तनिषा सगळं मॅनेज करत असेल ना, तिला मी सांगितलं होतं त्याप्रमाणे ती करत असेल ना. तेवढ्यात आता मालती चक्क वरती आलेली आहे. मित्रांनो, मालती वरती येताना थोडा विचार करतीये तो बॉम्ब कुठे ठेवला असेल. तर आता इंद्राची पॅकिंग पूर्णपणे झालेली आहे. इंद्राने मात्र त्या ड्रेसला आता गुंडाळून चक्क पिशवीमध्ये ठेवण्यास सुरुवात केलेली असते. तेवढ्यात मालती आता पुढे येऊन धमकते. मित्रांनो, मालती विचार करत असते माझ्या सुनेला म्हणजेच चक्क उर्मिलाला काही त्रास व्हायला नको, असा मात्र तिच्या डोक्यात विचार सुरू असतो. तेवढ्यात आता खाली आबा येतात. आबा विचारतात काय चाललंय तुमचं सर्वांचं. लगेच मात्र आता तनिषा बोलते की आबा मी नेलपेंट लावून देते, तुम्हाला एक काम आहे आबा, तुम्ही वरती झाडांना थोडं पाणी देता का, जरा सुकली होती झाडं. त्यावेळेस आबा बोलतात की काही प्रॉब्लेम नाही, मी पाणी देतो. आता आबा देखील वरती निघालेत. इंद्राची कोंडी होणार आहे. इंद्रा मात्र आता तो ड्रेस घेऊन बाहेर निघतोय. तेवढ्यात मात्र आता लगेच मालती बोलते की का रे इंद्रा, काय लपवतोस. इंद्रा बोलतो काही नाही आई. तर इंद्राला लगेच मालती बोलते की मला बाम हवा आहे. इंद्रा बोलतो माझ्या रूममध्ये ड्रॉवरमध्ये ठेवलाय बघ. तर इंद्रा मात्र आता तिकडनं निसटतो. मित्रांनो, त्यावेळेस पाहायला मिळतंय की इंद्राला टेन्शन येते की आता काय करावं, खाली तर मी ड्रेस घेऊन जाऊ शकत नाही. आणि आता इंद्रा थोडंसं डोक्यात विचार आणतो आणि असं बोलतो की वरनं टेरेसवरनं बाल्कनीमधनं मी आता तो ड्रेस खाली फेकून देतो. त्यावेळेस त्या पिशवीमध्ये एक बॉटल देखील असते. मित्रांनो, इंद्रा मात्र आता ते दोघेही गोष्टी खाली फेकतो आणि त्यानंतर मोठासा आवाज तिकडे होतो. मित्रांनो, गोष्टी फेकल्यानंतर आवाज होतो आणि खाली मात्र सगळ्यांना समजतं काहीतरी झालंय बाबा. तेवढ्यात आबा येऊन पोहोचतात. आबा वरती येतात आणि बोलतात की का रे इंद्रा, काय चाललंय तुझं, काय फेकाफेकी करतोयस. त्यावेळेस इंद्राला टेन्शन येतं. इंद्रा बोलतो काय नाही आबा, जरा वेस्टेज गोष्टी होत्या, मी त्या फेकून देत होतो, असं तो आता आबांशी बोलत असतो. मित्रांनो, पाहायला मिळतंय की तेवढ्यात आबा बोलतात की अरे तुझं हल्ली काय सुरू आहे, तू सगळ्यांशी नीट वागत नाहीयेस, राणीशी नीट बोलत नाहीयेस, तू विसरतोस का तुझं लग्न झालंय, तुला एक बायको देखील आहे, बायकोच्या सगळ्या गरजा भागवायच्या असतात, तिला हाऊसमौस करायची असते, या गोष्टींवरती दुर्लक्ष करतोय बरं तू, असं बोलत आबा मात्र झाडांना पाणी देतात. तर खाली मात्र आता आवाज झाल्यामुळे सगळे विचार करतात की चला आता पाहूया काय झालंय बाहेर. इंद्रा धावतच खाली आलेला असतो. इंद्रा बोलतो की काय चाललंय तुमचं. तर लगेच राणी बोलते कसला तरी आवाज आलाय. तर लगेच आता इंद्रा जे आहे सर्वांना थांबवतो. मालतीला बोलतो की थांब आई, तू चहा कर माझ्यासाठी छान, मला तुझ्या हातचा चहा प्यायचा, बाहेर काय झालंय मी स्वतः बघतो ना, तू काय एवढं टेन्शन घेतेस, असं मात्र आता इंद्रा बोलत असतो. तर मित्रांनो, आता मालतीला मात्र हे सर्व खरं वाटतं. मालती हसत असते. तिच्या मुलासाठी चहा बनवण्यासाठी किचनमध्ये जाते. तर इंद्रा मात्र बाहेर आता हळूच लपून ती पिशवी घेतोय. तर मित्रांनो, ती पिशवी घेऊन तो ड्रेस जाणार. तेवढ्यात मात्र आता उर्मिला येऊन धमकते
उर्मिला येऊन धमकल्यानंतर मित्रांनो पाहायला मिळते की आता इंद्राला टेन्शन येतं. इंद्रा विचार करतो की आता बापरे काय झालं आता हे. उर्मिला वहिनींना सगळं समजणार की काय. उर्मिला मात्र बोलते की हा ड्रेस तर चांगला आहे, तुम्ही का जाळताय, असा ड्रेस जाळू नये, कोणाला तरी कामा येईल, कोणा गरीबाला देता येईल, त्याला थंडी वगैरे वाजणार नाही. इंद्रा भाऊजी तुम्ही असं करू नका, या ड्रेसला जाळून टाकू नका, असं ती आता तिकडे बोलत असते मित्रांनो. आणि इंद्राला भलतंच टेन्शन आलेलं असतं. इंद्रा विचार करतो की आता काय बोलू, काय वहिनींना उत्तर देऊ, या नको तिकडे कसे येऊन धमकतात मित्रांनो, असं मात्र इंद्रा विचार करत असतो. आणि तेवढ्यात आता तनिषा तिकडे येते. तनिषा विचारते की काय चाललंय तुम्हा सर्वांचं. तनिषा तो ड्रेस लगेच उर्मिलाकडून काढून घेते आणि असं बोलते की दाखव इकडे तो ड्रेस, कोणत्या गरजूंना द्यायचा आहे ना मी बघते. असं आता गप्पा सुरू असताना राणी ही तिकडे येते. राणी बोलते की वस्तीतले गरीब मुलं मला माहीत आहेत सर, त्यांना आपण ड्रेस देऊयात, त्यांना गरज असते. त्यावेळेस आता तो ड्रेस चक्क आता ती घेणार असते मित्रांनो. तिच्या हातात तो ड्रेस घेणार तेवढ्यात पाहायला मिळते की तनिषा बोलते का नको, असा कोणाचा यूज केलेला ड्रेस कोणाला देऊ नये, ओळखीच्या व्यक्तींना तर मुळीच देऊ नये, कारण ती लोक नावं ठेवतात आपल्याला, असं मात्र आता ते बोलत असते. तेवढ्यात पाहायला मिळते स्वतः तनिषा तो ड्रेस घेऊन निघून जाते. तनिषा आता तिच्या रूममध्ये तो ड्रेस लपून ठेवत असते मित्रांनो. पाहायला मिळते की आता इंद्राला ती सांगत असते की इंद्रा तू टेन्शन घेऊ नको, माझ्या खोलीमध्ये माझ्या रूममध्ये हा ड्रेस कायमचा सेफ राहील, कुणीही त्या ड्रेसला काहीही करू शकणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. तर इंद्राला टेन्शन आलेलेच असतं. तेवढ्यात राणी मात्र आता वरती येते. राणी विचार करत असते की सरांनी आज काही आवरलं नाही, आज त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाऊ का. तेवढ्यात इंद्राने सर्व आवरून आता ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. राणी बोलत असते की मला तुमच्यासोबत फिरायला जायचं आहे, परंतु राणीला काही एक भाव न देता तिला इग्नोर करून चक्क इंद्रा आता निघून जाताना पाहायला मिळतंय मित्रांनो. आता राणीला खूप वाईट वाटत आहे. अचानकपणे इंद्रा बोलतो की मला एक मीटिंग आहे, ती मीटिंग मला अटेंड करावी लागेल राणी, मला मात्र कामाकडे फोकस करावा लागेल, असं बोलत इंद्रा तिकडनं निघून जाताना पाहायला मिळतोय. तर तनिषा या दोघांचा ड्रामा लपून पाहत असते. तनिषाला फार मजा येत असते, कारण इंद्रा आता राणीला काहीही रिस्पॉन्ड करत नसतो. तेवढ्यात आता राणी खाली कांदा चिरत बसलेली असते. तिच्या डोळ्यात पाणी आलेले असतं. तर लगेच मात्र आता तनिषा बोलते की हे पाणी कांद्यामुळे नाही आलं, हे पाणी इंद्रामुळे आलेलं आहे, मला समजलंय, असं ती बोलत असताना मित्रांनो इकडे इंद्रा आता ऑफिसमध्ये पोहोचलेला आहे. ऑफिसमध्ये मात्र तो नको त्या गोष्टींचे कारण काढून चक्क आता ऑफिसमधल्या सर्व स्टाफ विषयी फार वाईट साईड बोलत असतो आणि त्यांच्यावरती चिडत असतो, कारण त्याला राग आलेले असतो. तर घरी टेरेसवरती सगळ्यांना मात्र आता तनिषाने बोलवलेलं असतं. तनिषा बोलत असते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, इंद्रा आणि राणीला आपण आता वेळ देऊयात, ते तुम्हाला प्रमोशन देतील, असं बोलत असताना मित्रांनो त्यांची आता छान रात्र सगळ्यांनी मॅनेज करून ठेवली आहे. तर आता जी तनिषा असते तिने सेम टू सेम राणीचा ड्रेस वेअर केलेला असतो आणि ती राणी बनवून चक्क इंद्राच्या रूम मध्ये जात असते आणि त्याला बोलत असते की 7 जन्म मला तूच हवा आहेस. मित्रांनो असं बोलल्यानंतर इंद्रा कन्फ्युज्ड होतो आणि रागाच्या भरात चक्क तनिषाचा गळाच दाबण्याचा प्रयत्न करतो. त्याला राग अनावर झालेला असतो, कारण सारखं सारखं त्याला सगळ्या ठिकाणी तनिषाच दिसत असते मित्रांनो.